जेवणाला किती गुण द्याल 10 पैकी? 10 देऊ. कारण घरच्यासारखं असतं सगळं, घरगुती जेवण. म्हणजे आमचं घरी तयार असलं तरी आम्ही इथलं घेतो. अतिशय चांगलं असतं, धन्यवाद. दर्जेदार असतं आणि चवदार पण असतं सगळं. माझ्याबरोबर आणखीन पण काही मंडळी इथे येऊन गेली जेवून, तर ती त्याच ह्याचंच नाव सजेस्ट करतात. होय काय? हॉटेल गोकुळ. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत गोकुळ हॉटेलला आलो आहोत कोंडियेमध्ये, म्हणजे राजापूर तालुक्यामध्ये आहे ना, कोंडिये हे गाव आहे. तर आपण गोकुळ हॉटेलला आलो आहोत. त्याचं कारण असं की आपली जी गाडी आहे, म्हणजे जे गोकुळ हॉटेलचे जे मालक आहेत त्यांचं स्वतःचा गॅरेज आहे. तर आपली जी अल्टो आहे त्याचा गेअरबॉक्सचा इश्यू झाला होता, त्याचबरोबर काच आहे ना ती तुटली होती. तर त्यासाठी आपण आलो होतो, कारण की आपल्याला ती आता रिपेअर करायची आहे. तर इथे बघू शकता, इथे गॅरेज आहे त्यांचं आणि इथे हॉटेल आहे गोकुळ हॉटेल. आणि यांचे जे प्रोप्रायटर आहेत सुप्रिया चव्हाण, म्हणजे जे आपले सलील भाऊ आहेत, तर त्यांचे मिसेस आहेत. तर नमस्कार. नमस्कार भाऊ, नाव कसं? सलील चव्हाण. तर भाऊ, तुझं ते गॅरेज आहे तिकडे, आपली गाडी जी रिपेअरला आपण दिलेली आहे अल्टो आपली, तर सांगते आता किती दिवसामध्ये रिपेअर होईल? तरी गिअरबॉक्स अवेलेबल करतोय मी. गिअरबॉक्स तुमचा तुटला आहे, पूर्णपणे क्रॅक झाला आहे. तो अवेलेबल झाला, एक 5-6 दिवसात अवेलेबल होईल. ओके, तो झाला की टाकून तुम्हाला डिलिव्हर करेल गाडी. ओके. तर भाऊ, आज आपलं जे हॉटेल आहे, कारण की गॅरेज म्हटलं आणि हॉटेल म्हटलं हे दोन्ही वेगवेगळं कॉम्बिनेशन आहे, मॅच होऊ शकत नाही. बरोबर. पण तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे आलात? कसं काही वर्षांपूर्वी, 3 वर्षांपूर्वी तुमच्याच व्हिडिओमध्ये मी भाड्यानं द्यायचं असं सांगितलेली ही प्रॉपर्टी हॉटेल सकट. हां. तर ती काय आला विषय की आम्ही विचार केला की भाड्यानं देण्याऐवजी जर आपण स्वतःच ट्राय केलं, हॉटेल एकदा ट्राय करूया टाकून, बघूया प्रयत्न करून होतं का काय. आणि दुसरं म्हणजे मेन आपला एक सेकंड बिझनेस अशी एक इच्छा होती की काहीतरी एक जोडधंदा असावा. तर गॅरेजलाच लागून आपला हा जोडधंदा बऱ्यापैकी चालेल अशी माझी हे अपेक्षा आहे. ओके, पण भाड्याने दिलं असतं तर त्याचं भाडं चांगलं आलं असतं. हो, 20-30 हजार पर्यंत तरी भाडं आलं असतं विथ स्टाफ रूम्स. ओके, तर आता 20,000 म्हटलं तरी महिन्याचं भाडं 2.5 लाख रुपये तुम्हाला आले असते. ओके, ते बसून तुम्हाला बँकेत आले असते. पण ते का नाही तुम्ही घेतलं? की कारण की गॅरेज लाईन म्हटलं, कारण गॅरेजमध्ये पण खूप माणूस बिझी असतो, गाड्या भरपूर येतात. कारण की मी आता गेले 2 वर्ष जेव्हापासून मी गाडी घेतली आहे तेव्हापासून यांच्याकडेच देतो मी सर्व्हिसला. आता मेजर इश्यू झाला आहे म्हणून तेव्हा पण मी आता यांच्याकडेच दिलेली आहे. पण हा जो व्यवसाय म्हटला हॉटेल लाईन, हे परवडतं का? ॲक्च्युली स्टार्टिंग डेजला तर नाहीच, कारण का आत्ता आम्हाला ॲक्च्युली 1.5 वर्ष होऊन गेलेत आणि येणाऱ्या जानेवारीमध्ये 2 वर्ष होतील. पण सध्या तर आमचं सीझन वाईज फुल धंदा आहे. सीझनला गाड्या पूर्णपणे असतात, पण ऑफ सीझनला म्हणजे दिवसातून एकही कस्टमर लागणं पण कठीण होतं. पण तरी आपला इच्छा अशी काय आहे की 3 वर्ष कमीत कमी धंद्यात कुठल्याही आपण टिकून राहावं, असं माझं हे म्हणणं आहे. बरोबर. बऱ्या मोठमोठ्या लोकांनी पण सांगितले कमीत कमी कुठल्याही धंद्याला 3 वर्ष द्या, म्हणजे प्रॉफिट असो किंवा लॉस असो. ओके, ते सहन करता आलं पाहिजे. पण त्यासाठी भांडवल कसं? कारण की आता 3 वर्ष म्हटलं, बरेच जणांचा हा मोठा प्रश्न असतो. हॉटेल आपण उभं करू, साहित्य वगैरे आणू, पण रोलिंग कसं करायचं 3 वर्ष? आता जसं म्हटलं की आता कस्टमर नसेल, मग त्यावेळी कसं उत्पन्नाची बाबी निर्माण करता? तेव्हा आता कसं कमीत कमी म्हणजे मिनिमाइज करतो आम्ही, जेवढा लॉस असेल म्हणजे आपला वेस्टेज असेल तेवढा आम्ही मिनिमाइज करतो. समजा आता आम्ही काहीच बनवून ठेवत नाही. कस्टमर आला तर आम्ही त्यांना फ्रेश, समजा डाळी असेल, भाजी असेल, ताबडतोब तिथल्या तिथे 1-2 ते 3 ताटांची क्वांटिटी बनवून देतो. असं त्या हिशोबाने आमचा लॉस कमी होतो. प्लस आता काय ऑफ सीझनला कमी थोडंसं सहन करायला लागतं, पण जे सीझन येतो, गणपती सीझन येतो म्हणा, दिवाळी, डिसेंबर एंडिंग, तेव्हा मॅक्झिमम एकही चहाचा गिराईक पण आम्ही सोडत नाही. म्हणजे तो पैसा जो आपला ऑफ सीझनमध्ये जातो थोडासा तिथून तरी उभा राहतो. ओके, म्हणजे एक तर फायदा म्हणजे रस्त्याच्या बाजूला तुमची प्रॉपर्टी असल्यामुळे, म्हणजे हॉटेल त्याचबरोबर गॅरेज हे दोन्ही असल्यामुळे त्याचा फायदा होतो. भले कस्टमर कमी येत आहेत. हां, म्हणजे आता आजच्या तारखेमध्ये काय झालं आहे की रस्त्याच्या लगतची जी जागा असते ती जास्त प्रमाणामध्ये विकली जाते. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण की छोटं मोठं जसं तुम्ही जोडधंदा हा चालू केलेला आहे, म्हणजे आता ह्याच्यामध्ये थोडासा लॉस झाला, पण तुमचं एका बाजूने म्हणजे गॅरेज लाईन म्हणून तुमचं एक तिथून पाया मजबूत होतोय. पाया मजबूत आहे. हो, त्याच्यामुळेच म्हणजे तिथला सपोर्ट आहे म्हणून आज इथे मी करू शकलो. ओके, म्हणजे कुठला ना कुठला जोडधंदा असणं गरजेचं आहे. तर बघा ना मंडळी,
एक वेळ होती की आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ही जी प्रॉपर्टी आहे म्हणजे हे हॉटेलसाठीच बनवलं होतं, ते रेंटवर द्यायचं होतं. तर त्यासाठी पण आपण त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. पण आज स्वतः म्हणजे एक कष्ट करून बघा, कष्ट केलं ना तर सगळं करू शकतो आपण, फक्त एवढे की करायची ताकद पाहिजे. बरोबर आहे ना. आणि ते हे सलील भाऊनी करून दाखवलेलं आहे. आज सांद्रे किती महिने झाले आपल्या व्यवसायाला? आपल्याला बरोबर एक 1.5 वर्ष होऊन गेली. हां, या येणाऱ्या जानेवारीमध्ये 2 वर्ष होतील हॉटेलला आपल्या. ओके. आपल्या गोकुळ हॉटेलचं नाव ठेवायचं कारण का? गोकुळ म्हणजे कसं ॲक्च्युली वडिलांच्या मनात होतं ते नाव, हां. की आपला कृष्ण आहेत त्यांचं असं नंदनवन फुललं पाहिजे. त्यांचा असं विचार होता की हे आपण एवढं सुंदर बनवूया, एवढं क्लीन स्वच्छ आणि हायजीन बनवूया की सगळ्यांना आल्यावर प्रसन्न झालं पाहिजे. ओके. गोकुळमध्ये कसं तसं. मग आता हॉटेलमध्ये जे इकडचं सगळं मॅनेजमेंट कोण बघतं? कारण की आता तुम्ही गॅरेज लाईनमध्ये गॅरेजला असता, असतो, हो. मग कसं मॅनेज होतं? मॅक्झिमम 90% तर मिसेसच बघते. हां. मिसेस सगळं हँडल करते इथलं. बाकी मी पण इथे येऊन माझं जेवढा टाईम तिथे फ्री असतो तेव्हा मी इथे येऊन माझी टाईम देतो. ओके. मग सांद्रे हे जे चेअर्स लावले आहेत, सिटिंग किती अरेंजमेंट आहे? ॲट अ टाईम आपण 50 माणसांना जेवण देऊ शकतो. ओके. मग आपलं कसं आहे, आता गोकुळ म्हटलं नाव, तर हे व्हेजमध्ये का नॉनव्हेजमध्ये? आपल्याकडे प्युअर व्हेजही आहे हां. आणि नॉनव्हेज पण आहे. ओके. आपल्याकडे व्हेज म्हटलं की नुसतं व्हेज नाही, आपल्याकडे हां. प्युअर व्हेज ऑप्शन पण आहे आणि नॉनव्हेज आहे, दोन्ही गोष्टी. दोन्ही ठेवलेलं आहे. कारण का आपल्या दोघांचं सेक्शनच वेगळं आहे. ओके. व्हेजचं आणि चिकनचं सेक्शन. आता कोकणामध्ये म्हटलं तर जास्तीत जास्त आपले सण लक्ष दिलं जातं, म्हणजे सणाकडे जास्त लक्ष दिलं जातं. म्हणजे ज्यावेळी आता गणपती असेल किंवा आता नवरात्र उत्सव चालू झालेला आहे, मग त्यावेळी नॉनव्हेज वगैरे मंडळी खात नाही. हो. ओके. तर मग त्यावेळी तुमच्याकडे नॉनव्हेज जे खाणार आहेत तर अवेलेबल असतं का? हो, असतं ना. प्युअर व्हेज प्लस नॉनव्हेज असेल तर दोन्ही गोष्टी अवेलेबल आहेत. प्युअर व्हेजमध्ये आपली कम्प्लिटली पॅनपासून जी बनवायची भांडी आहे टोटल शेगडीपासून सगळं वेगळं आहे. म्हणजे इझी कोणी जो पूर्णपणे पाळतोय नवरात्री किंवा गणपती, तो बिंदास येऊन इथे जेवावं त्याने. ओके. म्हणजे दोन्ही प्लॅटफॉर्म दोन्ही वेगवेगळे? दोन्ही वेगवेगळे आहेत. ओके. म्हणजे व्हेज वेगळं आहे, नॉनव्हेज वेगळं आहे. ओके. मग आपल्या गोकुळ हॉटेलचं खासियत काय, म्हणजे स्पेशल डिश कुठली आहे? स्पेशल डिश म्हणजे आता नॉनव्हेजमध्ये तर सध्या आपली सुरमई थाळी आहे. हां. सुरमई थाळी आपली सगळ्यात फेमस आहे. आपल्याकडून जे जेवून गेले आहेत ते रिटर्न येऊन सुरमई थाळीच खातात. आणि व्हेजमध्ये आपल्याकडे पनीर मसाला स्पेशल आहे आपला. पनीर मसाला, व्हेज कोल्हापुरी आणि व्हेज थाळी. ओके. व्हेज थाळी या तिन्ही गोष्टी आपल्या सगळ्यात जास्त सेल केल्या जातात. ओके. मग आता काय कुठल्या मंडळींना नॉनव्हेज खायचं असेल फ्राईड राईसमध्ये तर चायनीज पण अवेलेबल आहे. चायनीज पण उपलब्ध आहे आपल्याकडे? चायनीज पण अवेलेबल आहे, फक्त आपल्याकडे तंदूर अवेलेबल नाही. ओके. त्याचं कारण का? त्याचं कारण म्हणजे कसं आहे की तंदूर आपल्याकडे जे आत्तापर्यंत जे कस्टमर आले हॉटेल चालू करण्यापासून सगळ्यांनी येऊन आम्हाला हेच विचारलं आहे की तुमच्याकडे चपाती आहे काय गरम, म्हणजे ताबडतोब फ्रेश जेवण बनवून द्यायला. म्हणजे त्यांना थोडक्यात काय की घरातलं जेवण जेवायचं आहे बाहेर. कारण का ट्रॅव्हलिंगमध्ये त्यांना हेवी खाऊन जमत नाही. बरोबर. तर आम्ही फ्रेश चपाती बनवून देतो तव्यावर. आपल्याकडे बनवलेलं काहीच नसतं. चपातीही बनवून ठेवत नाही. सीझनच्या वेळेस आम्ही बाकी सगळं बनवून ठेवतो, पण चपाती आम्ही ताबडतोब मारून देतो. म्हणजे गरम गरम चपाती आपण ताटात देतो डायरेक्ट. ओके. त्याच्यामुळे आपल्याकडे तंदूर नाही. ओके. म्हणजे आता सीझनला किती वाजता उघडतं? सीझनला आपलं एक साधारण तरी एक 9ला उघडतं. कारण का सीझनच्या वेळेसच आपण नाश्ता देतो. ओके. पोहे, उपमा, शिरा 9 वाजल्यापासून चालू असतं ते रात्री 11:30 पर्यंत. ओके. म्हणजे सीझनला नाश्ता वगैरे असतो आणि ऑफ सीझनला आपण नाश्ता नाही ठेवत. तरीच जर कोण आला तर आपण एक 10 ते 10:30च्या दरम्यान आपण नाश्ता देतो. तरी काय उपलब्ध असेल आपल्याकडे? पोहे, उपमा, शिरा सध्या तरी. आणि तुम्ही जर ॲडव्हान्स सांगितलात म्हणजे उद्या जर येणार असाल, आज मुंबईवरून निघालात तर तुम्ही जे म्हणजे इडली, डोसा, मेदूवडा, आप्पे आणि घावणे असं काय आपण बनवून देऊ शकतो. तुम्ही प्री ऑर्डर द्या. ओके. तर बघा ना मंडळी की गोकुळ हॉटेल जी आहे ना, एकदम असं जागा जी बाहेरची आहे ती एकदम प्रसिद्ध जागा आहे आणि स्पेस पण चांगला त्यांनी मेंटेन ठेवलेला आहे. कुठेही त्यांनी म्हणजे असं हे नाही केलेलं आहे की कमी जागा असं आहे. मस्त स्पेस आहे, पाळणा वगैरे म्हणजे दिलेला आहे तिने, मस्त अरेंजमेंट चांगली केलेली आहे. तर भाऊ आज हॉटेल म्हटलं आज कोकणामध्ये पब्लिक तेवढी नाही आहे. आज NH66 म्हणजे जो मुंबई गोवा हायवे आहे, पण जेवढ्या प्रमाणामध्ये गाड्या जायला पाहिजे जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जातात तेवढं नाही आहे. पण तरीसुद्धा तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये का आलात असं की बाबा हे चालेल की नाही आपला हा व्यवसाय?
कसं आपलं एक इच्छा होती की एवढा चांगला स्पॉट आहे, हॉटेलसाठी तयार केला आहे. हॉटेलच म्हणजे उद्देशच बनवलेला की हॉटेल म्हणून चालावं. पण पहिले भाड्याने पण दिलेलं, 2 भाडोत्री होऊन गेले तिथे. पण कसं भाडोत्री असल्यामुळे त्यांना स्वतःहून खर्च करता नाही आला. पण आता मी स्वतः मालक आहे इथे, म्हणून मी माझ्या परीने मी खर्च करतो आणि जेवढं चांगलं होईल तेवढं चांगलं करायचा प्रयत्न करतो. आणि माझी अशी एक इच्छा आहे, म्हणजे एक होप आहे मला की भविष्यात कधीतरी हा रोड होईल चांगला आणि आपला कस्टमर रेग्युलर होईल. वा. कारण की व्यवसाय चालू केला तर जसं तुम्ही म्हटलं 3 वर्ष लागतात, तसंच थोडं थांबणं गरजेचं आहे, पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. आता आपण हातपाय हलवू तेव्हा 3-4 वर्षांनी त्याचा रिझल्ट नक्कीच निघणार आहे. कारण की आज तुम्हाला हा जो हायवे दिसतो आहे ना, हा पूर्ण भरलेला पाहिजे होता. पण तरीसुद्धा आज कोकणातले बरेच मंडळी ज्यांनी बिनधास्तपणे, म्हणजे जसं या भाऊनी आहे ना, कुठलाही विचार न करता हॉटेल चालू केलं आहे किंवा अन्य कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांनी व्यवसाय चालू केला रोडच्या बाजूला, त्यांना एक मानाचा मुजरा. कारण की आजच्या तारखेमध्ये व्यवसाय भले असू दे, पण त्याला लागणारा जो खर्च आहे, मेंटेनन्स आहे, हे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं पॉसिबल नाही आहे. पण यांचा जोडधंदा असल्यामुळे हे शक्य झालेलं आहे. शेतकरी मंडळींना पण एक सांगतोय, तुमचं अशी जागा असेल, तुम्ही आंबा काजू व्यवसाय करताय, साईड बाय साईड तुम्ही फॅक्टरी टाका किंवा काही ना काही असं वेगळं नियोजन करा, जसं या भाऊंनी केलेलं आहे. तर आपल्याकडे जे हॉटेलला जे मंडळी आहेत, जे काम करणार आहेत, ते आपल्या कोकणातले आहेत काय? हो, ॲक्च्युली एक आमचा जो हेड शेफ आहे तो कणकवलीचा आहे. ओके. आणि जी 2 मुलं आहेत, एक व्हेजचा जो शेफ आहे आणि 2 मुलं आहेत ते वाईचे आहेत. म्हणजे ॲक्च्युली माझी मिसेस वाईची आहे, तर तिचेच भाऊ आहेत, माझे मेवणे आहेत ते. ओके. म्हणजे सगळे घरातले सगळे म्हणजे 2 जण घरातलेच आहेत आणि एक 2 लेडीज आहेत कामाला. 2 लेडीज कामाला आहेत. बघा, कोकणातलेच आहेत. आज या भाऊंनी आहे ना, आज गॅरेजमध्ये किती लोक कामाला आहेत? गॅरेजमध्ये 2 जण आहेत. 2 जण कामाला आहेत. त्याचबरोबर हॉटेलमध्ये, गोकुळ हॉटेलमध्ये 3 ते 4 जण कामाला आहेत. म्हणजे आज सगळ्यांचं चांगलं उदरनिर्वाहाचं हा भाऊ सांभाळतो आहे आणि करायलाच पाहिजे. आज नाहीतर उद्या सक्सेस नक्कीच मिळणार आहे. मुंबईत शिक्षण, माझा जन्म वगैरे सगळं मुंबईतनं झालेलं आहे. मग आता गावाकडे किती वर्ष झाले? एक 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले. तर भाऊ, तुझं पण जन्म मुंबईचाच? हो, माझा जन्म मुंबईचं आणि शिक्षण माझी BE ऑटोमोबाईल झाले, डिग्री पुण्यालाच झाले.